वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. रस्ता चुकला आणि क्षणात आयुष्य संपलं. देवळाली प्रवरा परिसरात आज सकाळी उघडकीस आलेली ही घटना संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा लाख रोड परिसर बिरोबावाडी रस्त्यालगत असलेली संजय अण्णासाहेब टिक्कल यांच्या शेतातील विहीर. आज सकाळी या विहिरीच्या काठावर MH17 CP 9849 क्रमांकाची दुचाकी आढळून आली. दुचाकी उभी, मात्र चालक बेपत्ता. संशय अधिक गडद झाला. दुचाकीवरून जाणारा तरुण अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने थेट विहिरीत कोसळला असावा अशी शक्यता व्यक्त झाली. त्यानंतर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आलं. गळाच्या सहाय्याने विहिरीत शोध सुरू झाला. गळाला आधी तरुणाची बॅग लागली आणि शंका खरी ठरली. स्थानिक तरुण आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची पाहणी केली असता सुनील बाळासाहेब तुपे वय 30 राहणार लाख रोड देवळाली प्रवराची ओळख पटली गेली. मृतदेह सुनील तुपे यांचाच असल्याची खात्री झाल्यानंतर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठवण्यात आला. घटनास्थळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, नगरसेवक प्रकाश संसारे, संतोष चोळके, अमोल कदम, राजेंद्र लोखंडे, वृषभ लोढा, सौरभ मुसमाडे, सचिन कोठुळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. अग्निशमन विभागाचे कर्मचारी भारत साळुंके, अशोक पंडित, सोमनाथ सूर्यवंशी, राजेंद्र शेलार, सुनील कल्हापुरे, आवडीनाथ बर्डे, राजेंद्र भालेकर यांच्यासह संपूर्ण पथकाने मदतकार्य केलं. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून घटना मध्यरात्री घडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पो. हे का राहुल यादव यांनी भेट दिली. एका क्षणाचा अंदाज चुकला आणि एका तरुणाचं आयुष्य संपलं. रात्रीच्या वेळी असुरक्षित विहिरी आणि अंधारातले रस्ते पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहेत. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी.